श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2चे 2 क्वेश्चन घेतले आहेत. आज या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. जर गेला व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर जरूर बघा. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया काय आहे ते. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन P पॅरलल लाईन Q, लाईन L पॅरलल लाईन M, फाइंड मेजर्स ऑफ angle A, angle B and angle C using the measures of given angles. Justify your answers. म्हणजे इथे एक फिगर दिलेली आहे आणि काय लाईन P आहे, पॅरलल लाईन Q आहे, P ला Q पॅरलल आहे आणि L ला M पॅरलल आहे आणि आपल्याला हे अँगल B आणि अँगल C चं काय मेजरमेंट काढायचं आहे. म्हणजे इथं काही आपल्याला मेजरमेंट दिलेलं आहे तो ऑलरेडी, त्याच्यावरून आपल्याला काढायचं आहे. आता आपण बघूया कसं काढायचं, सॉल्व करायचं ते. आता इन फिगरमध्ये बघा तुम्ही. आता काय लाईन P आणि लाईन Q हे काय पॅरलल आहेत एकमेकांना, म्हणजेच लाईन P पॅरलल लाईन Q. आणि आता आपण लाईन L ही एकच जर ट्रान्सव्हर्सल मांडली तर लाईन L is a ट्रान्सव्हर्सल. तर कसं होणार आहे बघा. म्हणजे P आणि Q ला लाईन L ही जर ट्रान्सव्हर्सल असेल तर हे दोन अँगल आहेत ते काय इंटिरियर अँगल होणार आहेत. म्हणजे 80 डिग्री आणि A हा अँगल काय इंटिरियर अँगल होणार आहेत. म्हणजे ह्या दोन्हींची सम केली तर 180 डिग्री होणार आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, माप कोन A प्लस 80 डिग्री इज इक्वल टू किती 180. का तर हे काय आहेत इंटिरियर अँगल आहेत, इंटिरियर अँगल. ओके. आता माप कोन A इज इक्वल टू 180. इकडं जर गेलं तर ते काय मायनस होतं, इकडं प्लस आहे, इकडं गेलं की मायनस होतं. मग माप कोन A इज इक्वल टू किती येणार आहे, मग 100 येणार आहे. 180 मायनस 80 100 येते. राईट. आता आपल्याला कशाची B ची व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर. आता आपण असं घेऊ शकतो, लाईन L पॅरलल लाईन M, लाईन M म्हणजे ह्यालाही पॅरलल आहे आणि आता आपल्याला Q हे काय ट्रान्सव्हर्सल पकडायचं आहे. अँड Q इज ए ट्रान्सव्हर्सल. आता आपण इथं बघितलं तर हे काय ह्याची व्हॅल्यू 100 आलेली आहे, तर ह्याचीही व्हॅल्यू काय होणार आहे 100 होणार आहे. म्हणजे अँगल A ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 100 होते, त्यामुळे ह्याचीही व्हॅल्यू काय होणार आहे 100 होणार आहे. आणि हे काय करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत त्यामुळे होणार आहे. आणि B चा लिनियर पेअर हा आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो, माप कोन B प्लस 100 इज इक्वल टू काय 180 डिग्री. का तर हे काय लिनियर पेअर आहेत, लिनियर पेअर आहेत. आणि माप कोन B इज इक्वल टू 180 मायनस 100. माप कोन B इज इक्वल टू 180 मायनस 100 काय येते तर 80 डिग्री येते. 80 डिग्री म्हणजे आपला माप कोन B ही भेटलेला आहे. आता आपल्याला माप कोन C काढायचा आहे. आता तुम्ही बघितलं तर B आणि C हे दोन काय करस्पॉन्डिंग अँगल्स येतात, राईट. म्हणजे B ची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढी C ची व्हॅल्यू असणार आहे. आता आपण कसं लिहायचं ते बघूया. लाईन P पॅरलल लाईन Q अँड लाईन M इज ए ट्रान्सव्हर्सल, बरोबर. देअरफॉर माप कोन B इज इक्वल टू माप कोन C होणार आहे. का तर हे दोन काय करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत,
देअरफॉर किती होणार आहे, माप कोन बी किती आपण काढलेला आहे 80 डिग्री, म्हणजेच 80 डिग्री. का तर करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल. देअरफॉर माप कोन सी इज इक्वल टू 80 डिग्री. माप कोन सी इज इक्वल टू 80 डिग्री. अशा पद्धतीने आपल्याला माप कोन ए, माप कोन बी आणि माप कोन सी ची व्हॅल्यू भेटली आहे. आता आपण फोर्थ क्वेश्चन बघूया. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन ए पॅरलल लाईन बी, लाईन एल इज ए ट्रान्सव्हर्सल. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल एक्स, अँगल वाय, अँगल झेड युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. आता इथं बघितलं तर काय, तुम्ही लाईन ए ला पॅरलल लाईन बी दिलेली आहे आणि एल आहे तो ट्रान्सव्हर्सल दिलेला आहे. आपल्याला एक्स, वाय आणि झेड ह्याचं मेजरमेंट काढायचं आहे. आता तुम्ही इथं बघितलं तर अँगल ए का फक्त ह्याचं मेजर दिलेलं आहे 105. आणि तुम्ही हे बघितलं तर एक्स आणि हे दोन्ही काय करस्पॉन्डिंग अँगल्स येतात, बरोबर. त्यामुळे आपण एक्सची व्हॅल्यू काढू शकतो. आता ह्याच्यामध्ये काय, इन फिगर लाईन ए पॅरलल लाईन बी आणि लाईन एल इज ए ट्रान्सव्हर्सल. बरोबर. आता अँगल एक्स इज इक्वल टू 105 डिग्री. का तर हे काय करस्पॉन्डिंग अँगल आहे, हे दोन करस्पॉन्डिंग अँगल आहे आणि ह्या अँगलचं मेजरमेंट आहे 105, म्हणजेच ह्याचंही होणार आहे 105. हे काय करस्पॉन्डिंग अँगल्स, ओके. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. x ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. आता आपल्याला काय y ची व्हॅल्यू काढायची आहे. आता तुम्ही बघितलं तर अँगल x इज इक्वल टू अँगल y ह्याचं दोन्हीचं मेजरमेंट सेम होऊ शकतं. का तर हे काय अपोजिट अँगल्स आहेत, त्यामुळे ह्या दोन्हीचं मेजरमेंट काय सेम असणार आहे. कोन x इज इक्वल टू कोन y, का तर हे काय अपोजिट अँगल्स आहेत. मग कोन x आहे त्यामुळे कोन y ही किती होणार आहे 105 डिग्री होणार आहे. आता आपलं कोणतं राहिलेलं आहे तर z ची व्हॅल्यू. आणि तुम्ही बघितलं तर z चे लिनियर पेअरचं एकाचं दिलेलं आहे 105. हे लिनियर पेअरची दोन्ही मिळून सम काय होते तर 180 डिग्री. त्यामुळे अँगल z प्लस 105 डिग्री इज इक्वल टू किती 180 डिग्री होणार आहे, बरोबर. का तर हे काय आहेत लिनियर पेअर आहेत. अँगल z इज इक्वल टू 180 मायनस प्लसचं इकडं गेल्यावर काय होणार आहे मायनस होणार आहे. त्यामुळे 180 मायनस 105 किती होत आहे 75 डिग्री. म्हणजे अँगल z चे मेजर किती आलेला आहे 75 डिग्री आलेला आहे. ओके. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 5 बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 5. इन द ॲडजॉइनिंग फिगर लाईन P पॅरलल लाईन L पॅरलल लाईन Q. फाइंड x विथ द हेल्प ऑफ मेजर्स गिवन इन द फिगर. आता तुम्ही या फिगरमध्ये बघितलं असेल तर लाईन P ला पॅरलल लाईन L आहे, L ला Q आहे, म्हणजे ह्या एकमेकांशी काय पॅरलल लाईन आहेत. आणि आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, बरोबर. आपल्याला इथली x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला हे दोन अँगल्स ह्याचं A लिहून घेऊया आपण आणि ह्याचं काय B लिहून घेऊया, म्हणजे आपल्याला मेजरमेंट काढणं इझी जाईल. ओके.
In figure, line P parallel line L parallel line Q. 40 डिग्री आणि A हे अँगल काय होतात, तर अल्टरनेट इंटिरियर अँगल होतात. बरोबर आहे, त्याची आपण प्रॉपर्टी बघितली आहे, अल्टरनेट इंटिरियर अँगल. त्यामुळं अँगल A इज इक्वल टू किती आपण 40 डिग्री घेऊ शकतो का, तर अल्टरनेट इंटिरियर अँगल आणि कोन B इज इक्वल टू, आता इथं बघितलं तर Bचा कोणता अल्टरनेट होतोय तर 30 डिग्री, म्हणजे ह्याचंही B किती येणार आहे 30 डिग्रीच येणार आहे. 30 डिग्री ह्याचंही काय होणार आहे अल्टरनेट इंटिरियर अँगल. आता x ची व्हॅल्यू म्हणजे a प्लस b केलं की x ची व्हॅल्यू निघते. अँगल x इज इक्वल टू अँगल a प्लस अँगल b. अँगल a किती आहे 40 डिग्री, अँगल b आहे किती 30 डिग्री, म्हणजेच किती 70 डिग्री झालं. बरोबर आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल x इज इक्वल टू 70 डिग्री. ओके स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपले प्रॅक्टिस सेटचे 2.2चे राहिलेले क्वेश्चन ही सॉल्व्ह करून झाले आहेत. तुम्ही जर नवीन असेल चॅनेलला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.